नमस्कार, मी रघुवीर खेडकर, कैलासवासी तुकाराम खेडकर यांचे चिरंजीव मास्टर रघुवीर खेडकरचा कांताबाई सातारकर तमाशा मंडळाचा प्रमुख कलाकार। गेली म्हणजे 1988 ते आत्तापर्यंतचा माझा माळेगावचा प्रवास आहे आणि त्या प्रवासात मी माळेगावचे चढ उतार पाहिलेले आहेत। ही यात्रा म्हणजे आम्हा तमाशा कलावंतांना एक पर्वणी, कारण या यात्रेची आम्ही वर्षभर वाट बघत असतो। कारण हा जो क्षण आहे महोत्सवाचा, हा आमच्या आयुष्यातला अगदी महत्त्वाचा क्षण। आता शासनाने भरपूर सुविधा या लोककलावंतांसाठी उपलब्ध केलेल्या आहेत, परंतु अजून काही आमच्यापर्यंत पोहोचलेल्या नाहीत आणि ते कालांतराने पोचतील। परंतु माळेगावचं जे शासन आहे, म्हणजे जी यंत्रणा आहे, त्यांनी मात्र आम्हाला सुखबाह्य वर्तणूक आत्तापर्यंत दिलेली आहे। आम्हाला समजून घेतलं, आमच्या पाण्याचा प्रश्न सोडवला, आमचा आरोग्याचा प्रश्न सोडवला, आमचे हेवेदावे असायचे तोही प्रश्न त्यांनी मार्गी लावला आणि आता आम्ही माळेगावला सर्वजण आनंदाने 10 दिवस राहत असतो। आणि माळेगावची यात्रा ही आमच्या स्वप्नातला ताजमहाल आहे आणि हा ताजमहाल असाच फुलत राहावा हीच खंडोबाचरणी माझी प्रार्थना। तुमचा जो तमाशा मंडळ आहे महाराष्ट्रात सर्वांना परिचित आहे, आमच्या माध्यमातून प्रशासनाला तुमची काही मागणी आहे का? हो, प्रशासनाला आमची मागणी आहे ना, आम्हाला सवलतीच्या दरात डिझेल मिळावं। अजून आम्हाला डिपार्टमेंटचं सर्वात महत्त्वाचं सहकार्य मिळालं पाहिजे। कारण डिपार्टमेंटचं सहकार्य असेल तरच आम्ही कार्यक्रम उघड्यावर करू शकतो, अन्यथा आम्हाला कार्यक्रम करता येणार नाही। त्यासाठी त्यांचं सहकार्य आता आहे, परंतु याच्यापेक्षा थोडंसं जास्त मिळावं ही आमची अपेक्षा आहे।